नमस्कार. मी ज्ञानराजाचा एक ठेवीदार. बोलभारी या चॅनलद्वारे आपण ज्ञानराजा ठेवी परत मिळण्याबाबत पुढील काय दिशानिर्देश आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आजही अशाच प्रकारे सुरेश कुटे सर यांच्या ऑफिसमधून आपल्याला काही माहिती मिळालेली आहे. त्याची कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. ती पुढील प्रमाणे आपण ऐकून घ्यावी. धन्यवाद. हा नमस्कार. सुरेश कुटे सर आहेत का? सरांच्या ऑफिसमधून बोलतो सर, बोला ना. भोकरदन ज्ञानराजा कस्टमर आहे सर, ठेवीदार. भोकरदन का? हो. बरं बरं बरं. आपलं कुठपर्यंत आलेलं आहे सर बँक गॅरंटीचं काम? सर बँक गॅरंटीचं जवळपास झालेलीच आहे. 1-2 दिवसामध्ये कम्प्लीट होते बघा ते बी. बरं. आणखीन 2 दिवसामध्ये होईल कम्प्लीट. जवळपास झालेलीच आहे सगळं पूर्ण. फक्त 2 दिवसात होईल म्हणजे साहेब. आणि ते झाल्याच्या नंतर आपलं हे वाटपाचं थोडं नियोजनाचं चाललंय त्यांचं. म्हणजे समजा पूर्ण रक्कम द्यायची असेल तर कसं द्यावं लागेल, काय द्यावं लागेल याचं डिस्कस चालू चालू ते डिस्कस करायला. तर ते झाल्याच्या नंतर आपलं वाटप चालू करायचं समजा. आपलं नाव काय सर? मी लोखंडे बोलतो सर. लोखंडे का? आणि बँक गॅरंटीचं म्हटलं झालेलं आहे का कम्प्लीट? म्हणजे किती वेळ बाकी नाही नाही तसं म्हणजे ऍक्च्युली तसं आकडा काय सांगितलं नाही साहेबांनी, म्हणजे किती राहिले आहेत आणखीन. पण एवढं की साहेबांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की आपलं 2 दिवसामध्ये कम्प्लीट होते असं काल सांगितलेलं होतं. तर आज आणि उद्या पूर्ण होणार आहे आपलं बघा. कारण की परवा मॅडमचा मेसेज आला होता ग्रुपला, तर मॅडम बोलल्या होत्या 5-6 दिवस लागतील. कधी? परवाला अर्चना मॅडमचा मेसेज आला होता बघा. हा. एक 5 ते 6 दिवस लागू शकतात म्हणलं अजून. ते कसं ना सर, लोक खूप ट्रोल करू लागलेत आता ग्रुपला. 5 ते 6 दिवसांची लागू शकतात म्हटले ना. हा, अर्चना मॅडमचा मेसेज आला होता म्हणून. हा तर मग बरोबर आहे, कारण आणखी 2 दिवस समजा त्याच्यात जाणारच होते ना. हा. त्यांनी त्या हिशोबाने समजा सांगितलेलं असेल समजा. बरं. 10च्या अगोदर ब्रांच ओपन होतील का सर? 10च्या अगोदर का? नाही, 10च्या अगोदर नाही होणार सर. नाही. नाही, 10च्या अगोदर नाही होणार. कारण कसं आहे माहिती का, आता हे जी वाटपाबद्दल बी कसं आहे, आता साहेबाचं समजा म्हणण्यानुसार असं आहे की समजा त्यांना पूर्ण पेमेंट आता करायचे बरोबर. तर मग ते समजा कसं आहे, काय जणांचे मोठ्याली समजा अमाऊंट आहे, तर त्यांना बी अडचण नाही यायला पाहिजे समोर समजा. तर अशा हिशोबाने समजा काय करता येईल याच्यावर थोडं त्यांचं चालू आहे बघा, थोडं नियोजन सगळं. जे मोठे अमाऊंट आहे ते पण समजा. आणि ब्रांच मधूनच होतील का सर ते ट्रान्सफर? नाही, टोटल पेमेंट तर आपलं RTGS नाही होणार ना सर. बरं. हे जे तुमच्याशी बोलणं झालंय सर आपलं, माझं चॅनल आहे, मी माझ्या चॅनलला टाकतो. म्हणजे कसं सगळ्यांना पोहोचल, थोडेच लोक आश्वस्त होतील. बरोबर आहे ना? नाही, चालेल ना, काय अडचण नाही ना. हा, म्हणजे कसं आता थोडं प्रत्येक जण तुम्हाला कॉल नाही करणार, डिस्टर्ब नाही करणार. हो ना. हा, त्याच्यामुळे काय अडचण नाही. असं बी बरं का सर, कसं आहे, आपलं 21ला तर समजा आपण फायनल वाटप चालू करणार आहे बरोबर. तर त्याच्या अगोदर समजा 1-2-3 दिवस अगोदर शाखा बी उघडते ना आपल्या. 21च्या अगोदर सगळ्या शाखा उघडल्याच्या नंतर त्यांचं काय ते समजा इंटरनल कामकाज वगैरे सगळं नियोजन लावतील ते. आणि 21ला मात्र पेमेंट आपलं अकाउंटला चालू होणार बघा. म्हणजे 2-3 दिवस अगोदरच शाखा उघडून समजा. हो. आणि एक मेसेज होता सर की आपलं कंपनी आणि आपलं मेन ऑफिस जे नाही, हेड ऑफिस ज्ञानराजाचं, त्याची क्लिनिंग चालू आहे. त्याबद्दल काय? नाही, क्लिनिंग तर समजा चालू आहे, पण समजा ते आहे समजा आता साहेबांनी तसं मेसेज दिलेला होता, त्यामुळे समजा चालू आहे सध्या. पण 21च्या 2-3 दिवस अगोदरच ब्रांच उघडणार, तोपर्यंत नाही ना? हो, आता कसं आहे माहिती का, साहेबांनी समजा आता आज तर नाही बरं का, उद्या परवा समजा आणखीन मीटिंग होईल. त्याच्यात समजा साहेब सांगतील ब्रांच कधी उघडायचे आपल्याला. समजा मी एक समजा 2-3 दिवस अगोदर काय म्हणलो की समजा माझा एक समजा अंदाज होता. पण आता जमलं तर समजा 8 दिवस बी अगोदर उघडू शकतात किंवा 1 दिवस बी अगोदर उघडू शकतात. हो, बरोबर. त्यांचं जसं काम होईल समजा त्या प्रकारे. हो, त्या हिशोबाने समजा होईल. फक्त मी तुम्हाला एक अंदाज सांगितलं समजा. हो, नाही, काय अडचण नाही. हो, आणि काही अपडेट असलं सर तर मेसेज करा. शिंदे भोकरदन. चालेल ना. शिंदे ना? हो, शिंदे भोकरदन. तर कसं म्हणजे मला ग्रुपला याला अपडेट टाकलं सर, म्हणजे सगळे बघून घेतात. बरं. प्रत्येक व्यक्ती कॉल नाही करू शकत ना कुठे सरांना.
हो ना बरोबर. कुठलं न्यूज चॅनल म्हणले सर आपलं? अं, बोलबारीचं आहे सर. हो. हो नाही ऐकलेलं मी त्याचं, बरोबर आहे. हो. ते आहे ते, बरोबर आहे. ते बोल व्हिडिओचं चालेल ते काय. वेगळं आहे. आपण बोलबारी आपलं बँकेसाठी चालू केलेलं आहे का? अच्छा असं आहे ना. हो. बर. नाही काय आपण अडचण नाही. आतापर्यंत पॉझिटिव्ह गोष्टी टाकलेल्या आहेत. कारण कसं म्हटलं ते कसं कोणी पण आता कसं सर प्रत्येकाला बीपी शुगर त्रास आहे. आपण उलट हो सुलट ना. टाकलं योग्य नाही काय? नाही कसं आहे माहिती आहे सर, पेमेंट तर आपलं समजा सगळं भेटणारच होतं समजा असं बी. फक्त ते काय होतं आता समजा मध्यंतर 2-3 थोडं तारीख मिसमॅच झाल्या. ते बी झाले म्हणजे काय झालं होतं, साहेबांना समोरून ज्या एजन्सीने जशा तारीख दिल्या तशा दिल्या समजा. पण त्याच्यामध्ये काही समजा टेक्निकल अडचणी वगैरे समजा अशा भरपूर आल्या बघा. त्याच्यामुळे काय झालं ते थोडं आपलं तारीख थोडं मिसमॅच झाल्या बघा. म्हणून ते थोडं समजा पब्लिकमध्ये काय झालं किंवा थोडा मॅसेज थोडा वेगळा झाला समजा. ओके. हां. पण काय अडचण नाही, आता सगळंच काम झालेलं आहे. आता हे 2-3 दिवसामध्ये ते जे समजा बिझीचं काम आहे ते बी कंप्लीट झालं की झालंच आपलं सगळं फायनल. आता कसं ना सर प्रत्येकाची एवढी इच्छा आहे प्रत्येक ठेवीदाराची की बाबा मागच्या वेळेस जशी टेक्निकल अडचण किंवा काही बीजीच्या जशी अडचण अशी परत येणार नाही सर कुठल्या प्रकारे. नाही. हा. तशी येणार नाही आता येणार नाही. कारण आपलं कारण हे एक्स्ट्रा टाइम साहेबांनी जी बफरमध्ये जे मागितलेलं आहे का ते त्याच्यामुळेच मागितलेलं ना. जरी 1-2 दिवस मागं पुढे जरी झालं तरी ते आपल्या 21च्या आत व्हायला पाहिजे. पुढे जायला नाही पाहिजे. या हिशोबाने त्यांनी ती तारीख दिलेली बघा.